अमरावती पोलिसांनी गोतस्करांवर कारवाई करत 4 गोवंश जनावरांची सुटका केली आहे। तसंच मालवाहू बोलेरो वाहन जप्त करत एकाला अटक करण्यात आली आहे। अमरावती दर्यापूर राज्य महामार्गावर खोलापूर पोलिसांनी ही कारवाई केली। वाहनांमध्ये बैलांना कोंबून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाची ठाणेदार संरक्षक भगत यांनी तपासणी केली असता या वाहन चालकाला अटक करण्यात आली। रवींद्र दुहीजोड असे या चालकाचं नाव आहे। या पिकअप वाहनात जनावरांची अवैधरित्या वाहतूक केली जात होती। कारवाईत एकूण 4 जनावरांची सुटका करण्यात आली। अमरावतीवरून येत असताना आम्हाला म्हैसपूर फाट्याजवळ एक संशयित बोलेरो पिकअप वाहन दिसून आलं। त्यावर आम्ही त्याला चेक केलं असता त्यामध्ये 4 गोवंश जनावर आम्हाला दिसून आले। त्या ड्रायव्हरला आम्ही विचारपूस केली असता ते कत्तलेसाठी जात असल्याचे आम्हाला त्यांनी सांगितले। त्यावरून ते वाहन आणि 4 जनावर असे कोल्हापूर पोलीस स्टेशनला घेऊन आलो। गुन्हा दाखल करून आरोपीवर कारवाई करण्यात आलेली आहे। वाहनाची किंमत आणि गोवंश असे 4,10,000 पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आलेले आहेत। पुढील तपास आम्ही करीत आहोत। अमरावती इथं एका महाविद्यालयासमोर झालेल्या अपघातात एसटी बसनं एका विद्यार्थिनीला चिरडलं। अपघातात एक युवकही गंभीर जखमी झाला आहे। अमरावती शहरातील शासकीय अभियंता महाविद्यालयासमोर हा अपघात घडला। नेहा इंगोले वय वर्ष 21 असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे। नेहा आपल्या मित्रासोबत दुचाकीवर जात असताना विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयासमोर दुचाकीचे ब्रेक अचानक जाम झाले आणि दोघेही रस्त्यावर पडले। यावेळी मागून येणाऱ्या सिटी बसच्या मागचं चाक नेहाच्या डोक्यावरून गेल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला। जखमी युवक आणि नेहाला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं। सध्या तरुणावर उपचार सुरू असून तर अपघाताची माहिती मिळताच तरुणीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच हंबरडा फोडला। फुले आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी आंबेडकरी संघटनांनी केली आहे। भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी फुले आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात अमरावतीत आंबेडकरवादी संघटना आक्रमक झाल्या। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार निदर्शनं केली। पाटलांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली, तर त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली। जर मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंबेडकरवादी संघटनांनी दिला। गृहमंत्री आहे की नाही, जिल्हा अधिकारी यांनी द्यावं वरिष्ठ पोलीस निरीक्षक बरोबर कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी भीक मागून शाळा चालू केल्या आणि आरामपुराला हे माहिती नाही भागवले की जर त्याने आमची तक्रार अशी आहे, सर्व येथे जे आहेत, आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला पण आणि फेजरपुरा पोलीस स्टेशनला पण जे आलेलो आहोत मी, हे सर्व सामाजिक संघटनेचे सर्व आंबेडकरीय पक्षीयचे लोक आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत। त्याचं स्वरूप असं आहे की चंद्रकांत पाटील यांनी 9 तारखेला एका सभेमध्ये, एका कार्यक्रमामध्ये जे वादग्रस्त वक्तव्य केलं, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, विश्वरत्न विश्वभूषण बोधसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले असतील, की यांनी भीक मागून शाळा उभारल्या। पण जर भीक मागून शाळा उभारल्या असत्या तर त्यांनी त्यांच्याजवळ कित्येक अभिनेते असतील, तेव्हाचे काही सेट असतील, तेव्हाचे काही मोठे लोक असतील, त्यांनी यांना देणगे देऊ केल्या होत्या, पण तरी या महापुरुषांनी देणगे घेतल्या नाही। मग या चंद्रकांत पाटलाला कसं माहीत हा तेव्हा झाला होता काय? याच्या आईन तेव्हा याच्या आईला तेव्हा कळ आल्या होत्या काय तेव्हा की हा तिथं होता? याला माहीत आहे चंद्रकांत पाटलाले की बा भीक मागून शाळा जमा केल्या म्हणून, उभ्या केल्या म्हणून? असं काहीच नसते। यांना फक्त ह्या भाजप सरकारला, या चंद्रकांत पाटलाला महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार कसं समोर येईल, भाजप सरकारला कसे मुद्दे भेटील, मतदान कसं गोळा होईल म्हणून यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, जेवढेही महापुरुष आहेत, महात्मा फुले असतील, यांना फक्त वेठीस धरण्याचं काम केलं आजपर्यंत। हे कधी आम्ही आणि आंबेडकरी जनतेचा तुम्ही एक साधा कार्यकर्ता पहा, पदाधिकारी पहा, कधीच सावरकर गोडबोलेवर बोलत नाही, कारण की आम्हाला इतिहास माहीत आहे। यांनी सावरकर असतील, गोडबोले असतील, त्याच्यानंतर हेडगेवार असेल, त्याच्यानंतर नथू गोडसे असतील, यांनी कधीच चळवळीसाठी किंवा लोकांसाठी कधीच यांचं आयुष्य यांनी हे नाही केलं, वाया घातलं नाही। पण ज्या महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजमाता जिजाऊ असतील,
या सर्व या महापुरुषांनी, सावित्रीबाई फुले असतील, रमाबाई आंबेडकर असतील, या महापुरुषांनी आपलं अतोनात जीवन हे जनतेसाठी केलेलं आहे. म्हणून या चंद्रकांत पाटलानं जेव्हा आता वादग्रस्त केलं त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून आम्ही कलेक्टरला निवेदन दिलं. आता आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलो आहे आणि इथं तर आम्ही गुन्हा दाखल करत आहे. FIR घेतल्याशिवाय आम्ही इथून हटू नाही. जोपर्यंत ॲट्रॉसिटी ॲक्टची FIR दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटत नाही आणि चंद्रकांत पाटलावर इथे ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून आम्ही संबंधित आंबेडकर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी येथे आलो आहे. म्हणून आमचा आज गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक फेजरपुरा पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यासाठी आलो आहे. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन अर्थातच आफ्रोह या संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आलं. ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन संघटनेनं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. सोबतच निवृत्त न्यायाधीश गायकवाड समितीच्या अहवालानुसार आदिवासी विकास विभागात 6,000 कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाका अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सोबतच बोगस आदिवासी आमदार व खासदारांना हटवा अशी ही मागणी करण्यात आली. अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांनी महानगरपालिकेच्या अभ्यासिका आणि ग्रंथालयाला भेट दिली. इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांकरता निवासी आणि भोजन व्यवस्था करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अमरावती महानगरपालिकेअंतर्गत विविध अभ्यासिका, ग्रंथालय, वाचनालय चालवण्यात येतात. मात्र या ठिकाणी चांगली इमारत, वाचन कक्ष आणि अन्य भौतिक सुविधा उपलब्ध असताना याचा पुरेपूर लाभ विद्यार्थ्यांना होताना दिसत नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच स्पर्धावंत उमेदवार तसंच पालक, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी, महिला, ज्ञानपिसासू, बुद्धिजीवी वर्ग आदी घटकांचा महापालिकेच्या अभ्यासिका व ग्रंथालयाकडे कल वाढावा जेणेकरून अमरावतीची वाचन चळवळ अधिक वृद्धिंगत होईल. यासाठी महापालिकेनं योग्य नियोजन करण्याच्या सूचना आमदार सुलभाताई खोडके यांनी दिल्या. अमरावती महानगरपालिकेच्या महिला व बालविकास विभागाद्वारे चालवण्यात येणाऱ्या RTO समीपच्या संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधिनी अभ्यासिका व ग्रंथालयाला आमदार सुलभाताई खोडके यांनी भेट देऊन पाहणी केली. तसंच येथील कामकाजाचा आढावा घेतला. तसंच इथं दर्जेदार आसन व्यवस्था, विद्युत व्यवस्था करण्यात यावी. अभ्यासिकेत प्रशस्त वाचन कक्ष, संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा, ई-लायब्ररी, ऑनलाईन क्लासेस, तज्ज्ञ मंडळींचे व्याख्यान आदी सुविधा उपलब्ध करण्यावरही भर देण्याच्या त्यांनी सूचना केल्या. दरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. अमरावती जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र नागरवाडी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नागपुरातल्या काकाणी आणि भरडिया परिवाराकडून 3 अत्याधुनिक कम्प्युटर्स भेट देण्यात आली. याशिवाय मेळघाटातील आदिवासी बांधवांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आदिवासी विद्यार्थ्यांना संगणकाचं सखोल ज्ञान मिळावं या सदहेतूनं नागपुरातील स्वर्गीय राजश्री काकाणी यांच्या स्मरणार्थ काकाणी आणि भरडिया परिवारातर्फे 3 कम्प्युटर आणि ब्लँकेटचं आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं. तर मेळघाटातील गोरगरीब आदिवासी बांधवांकरता काकाणी परिवार आणि भरडिया परिवार सातत्यानं करत असलेल्या मदत कार्याबद्दल आश्रमशाळेचे प्रमुख बापूसाहेब देशमुख यांनी त्यांचे आभार मानले. श्री निळकंठ व्यायाम मंडळाच्या वतीनं श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण आणि श्रींच्या मूळ पादुकांच्या दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हरिभक्त परायण संतकवी श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथाच्या सामूहिक पारायण सोहळ्यात 250 पेक्षा अधिक महिलांनी आपला सहभाग नोंदवला. रविवारी श्री निळकंठ व्यायाम मंडळातर्फे श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण आणि श्रींच्या मूळ पादुकांच्या दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हरिभक्त पारायण संत कवी श्री दासगणू महाराज रचित श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचं सामूहिक पारायण करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जयपूर येथील शुभदाताई मेटकर यांना मुखोद्गत असलेल्या श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ पारायणात 250 महिला सहभागी झाल्या होत्या. ढोंग आहे दोघांचे तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना बायजा आहे तरणी जॉन पुंडलिकासी तारुण्य यांची वाणी विषय भान हीच आहे निसंशय. महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू
काळी मी दीनवाने मारितो का मला दगा देऊ नका हे जगदीश जगन्नायका पावा दास गुरुस महाराष्ट्र शेगावात विप्रेक काशीनाथ जो खंडेरा आवाजा होईल नागधरीशी येऊन अग्निरथात बैसून नित्य झाले पंढरीला हरिपाटला बरोबरी बापूनानी माणसे दुसरी माणसे दुसरी 550 आषाढ शुद्ध नवमी असो एकदा समर्थ स्वारी नित्य झाली पंढरपुरी त्या श्री चंद्रभागेतरी विठ्ठलाशी भेटादूर मनाली हौसरीवर निजलाय उचला मनास माणूस लोकमंत्री गुरुराया हा भौतिक मेला सदया याच्या नादी लागता वया संकटी जर ठाई चित्तात तर नवीन भाई कृपा करिले शेष साई स्पर्श पुरुषाचं नाव हो मला जयशधीर एके दिवशी येता झाला बायजापाशी आपला हेतू कळवण्याची रात्रीच्या समयाला तो बायजा नेमकर करून केले उत्तर कशी लाज तिडभरा नाही उरली चित्तीचे जा. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमरावती शहरात शाळकरी विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क चित्रकला आणि रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे आयोजित या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना खासगी विभाग अमरावतीच्या वतीनं वर्ग 1 ते 4च्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण तसंच वर्ग 5वी ते 7वी आणि वर्ग 8 ते 10च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी वनिता समाज प्राथमिक माध्यमिक शाळा राजकमल चौक अमरावती इथं याचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांतील 800 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावर विद्यार्थ्यांनी विविध चित्र रेखाटली. आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना खाजगी विभाग अमरावतीच्या वतीने जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील जवळपास 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावर अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी खूप सुंदर प्रमाणे आपल्या कलांचं इथे कला दाखवलेली आहे, रंगभरण केलेलं आहे आणि या चित्रामधून त्यांनी आपले भाव व्यक्त केलेले आहे. आपला देश 75 वर्ष स्वातंत्र्याचा साजरा करत आहेत आणि या 75 वर्षामध्ये आपल्या भारताने केलेली प्रगती आणि आपल्या देशाचं झालेलं नाव हे त्यांनी आपल्या चित्रातून पूर्ण सर्वांना सांगितलेलं आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने असे विविध उपक्रम आम्ही विद्यार्थ्यांकरिता व शिक्षकांकरिता राबवत असतो. सर्व शिक्षकांचे, सर्व विद्यार्थ्यांचे आणि सर्व पालकांचे मी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने आभार मानतो. अमरावती शहरातील संगीत साधना काराओके क्लबच्या वतीनं रविवारी एक कार्यक्रम पार पडला. शहरातील संत ज्ञानेश्वर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक कलावंतांना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी अमरावतीच्या संगीत साधना कराओके क्लब नेहमीच अग्रेसर असतो. या क्लबतर्फे जिल्हाभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या अंतर्गतच मिले सूर मेरा तुम्हारा हा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. या माध्यमातून नेत्रदान, अवयवदान, देहदान करण्याची जनजागृती करण्यात आली. अमरावतीच्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाला 25,000 रुपयांचा निधी याच कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. मैंने पूर्व संगीत साधना कराओके क्लब की एक स्थापना किया. उसमें स्थापना करते ही मनहर जी उदास इनका कार्यक्रम लिया, जिसमें नेत्रदान, अवयवदान, देहदान की हमने जनजागृति की है. साथ ही में 2 हॉस्पिटलों को हमने मदद की थी कार्यक्रम के माध्यम से. एक अच्युत महाराज हॉस्पिटल और एक धन्वंतरी हॉस्पिटल, इनको हमने 21 हज़ार के 2 चेक प्रदान किए थे. उसी श्रृंखला में 6 महीने बाद संगीत साधना कराओके क्लब फिर एक इवेंट लेके आया है, जिसमें लोकमत सखी मंच हमारे साथ में है. मीडिया पार्टनर के तौर पे
UCN और विदर्भ 365 ये जुड़ा है। ऐसा ही कार्यक्रम हम भविष्य में भी लेते आएंगे और नए नए कलाकारों को मंच प्रदान करेंगे। साथ ही में ये जो सोशल कॉस्ट है जो हमारे पोपट परिवार में पूरे रग रग में भरा है, हम वो जरूर करेंगे। फिर मैंने जो गाना यहाँ गाया वही गुनगुनाता हूँ। किसी की मुस्कुराहटों पे हो निशान, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है, जीना इसी का नाम है, जीना इसी का नाम है। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.